घ्या उंच भरारी, करा पक्क्या ध्येयाची तयारी. नमस्कार, आपले ध्येयस्पर्श या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे पोर्तुगीज. मला सांगा, आपल्याला माहीतच आहे की वास्को द गामा हे भारताच्या शोधात निघाले आणि हे सक्सेसफुल ठरले त्यांच्या भारताच्या शोधामध्ये. ठीक आहे. तर वास्को द गामा हे जे होते यांनी कालिकत या बंदरावर पहिल्यांदा आले होते. कालिकत हे ठिकाण तुम्हाला तर माहीतच असणार की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जे केरळ नावाचं राज्य आहे तिथे हे कालिकत नावाचं बंदर होतं. ठीक आहे. हे बघा, तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या, अगदी लक्षपूर्वक, जेणेकरून तुम्हाला घटनाक्रम व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे. तर जेव्हा हे वास्को द गामा भारतामध्ये आले होते तेव्हा भारताचा हिंदू राजा, म्हणजे तेव्हाचे जे कालिकत येथे हिंदू राजा होता, त्यांचे नाव होते झामोरीन, यांनी त्यांचे स्वागत केले होते. बघा, आपल्याकडे अतिथी देवो भव ही आधीपासून चालत आलेली. वास्को द गामा आपल्या भारतामध्ये आले होते पहिल्यांदा, तेव्हा त्यांचे स्वागत केलं होतं. राज्यांनी एका प्रवाशाचे स्वागत करावे अशी महती आपली होती, म्हणजेच भारताची. ठीक आहे. तर तेव्हा व्यापारास परवानगी दिली होती. का बरं? कारण वास्को द गामा यांनी राजांना खूप खुश केले असणार. काही पण असू शकते, कारण इतिहास हा तेव्हा लिहिला गेला घेत असतो तेव्हा काही बारकावे तर असतातच. तर त्यामध्ये त्यांना व्यापारास परवानगी दिली तर नक्कीच त्यांचे कार्य बघूनच दिली असणार. ठीक आहे. मग आपण घेऊया की वास्को द गामा जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा तर ते म्हणजे आपला प्रॉफिट कसा होईल याच दृष्टिकोनातून आले होते. त्यांनी काय केलं तर ते प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून भारतात आले तेव्हा त्यांना 60 पटीने अधिक नफा झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की 10 रुपये पटीने प्रॉफिट होणं म्हणजे किती त्यांच्यासाठी बिझनेसचं जे व्यापकता आहे ती दिसून येते आपल्याला. आणि याच्यामध्ये वास्को द गामा हा यशस्वी ठरला होता. आणि जेव्हा ते आले तेव्हा म्हणजेच 1499 ते परत गेले. म्हणजे परत जाताना ते असेच गेले का? नक्कीच नाही. ते जात असते वेळेस त्यांनी जे व्यापार करायचं होतं तर ते काही वस्तू घेऊन गेले असणार. म्हणजे काही वस्तू म्हणजे त्यांचे जहाजं भरून गेले होते ते. आणि त्यामध्ये त्यांना 60% नफा झाला होता. 60 पट, टक्के नाही बरं का, पट. म्हणजे 10 रुपयाची वस्तू 60 पटीने विकायची तिकडे, एवढा त्यांचा नफा होत असायचा. तर निश्चितच मग त्यांच्यामध्ये पण स्पर्धा निर्माण झाली असणार की बघा, ह्यांना नफा होतो तर आपण पण जाऊन बघूया. ठीक आहे. तशा प्रकारे मग जे 1500 पेड्रो अल्वारेज कब्राल नावाचे व्यक्ती भारतात आले होते. तसेच करता करता 1502 वास्को द गामा परत दुसऱ्यांदा आले. त्यांची मीमांसाच तशी होती की काय तर प्रॉफिट, आपला बिझनेस कशाप्रकारे प्रॉफिटेबल असावा हे त्यांच्या निश्चितच मनामध्ये असणारच. म्हणून ते दुसऱ्यांदा भारतामध्ये आले. आणि जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा मात्र त्यांनी फक्त कालिकत येथे म्हणजे केरळ येथलं कालिकत हे बंदर आहे तिथेच फक्त राहिले होते. मात्र दुसऱ्यांदा जेव्हा आले तेव्हा त्यांनी जे कालिकत, कोचीन आणि कन्नौर हे 3 व्यापारी केंद्र त्यांनी विकसित केले होते. म्हणजे ही पश्चिम किनाऱ्यावरची जे काही बॉर्डर आहे तिथे कालिकत, कोचीन आणि कन्नौर या ठिकाणी त्यांनी व्यापारी केंद्र म्हणून नावलौकिकास आले होते. आणि इथून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. आता तुम्हाला माहिती असेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भारताला म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजेच रेशीम मार्ग किंवा खुष्कीचा मार्ग देखील म्हणून आपण ओळखतो. पण जेव्हा तो बंद झाला तेव्हा मात्र नवीन नवीन मार्ग शोधण्यासाठी जेव्हा हे युरोपीय सागरी सफरींच्या शोधात म्हणजे भारताच्या शोधात निघाले होते तेव्हा त्यांना हा मार्ग शोधण्यात वास्को द गामा हे यशस्वी ठरले, हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे. आणि ह्यामध्ये मग त्यांच्या पाठोपाठ जसे ते गेले तसे त्यांची माहिती इतर प्रदेशामध्ये पण पसरू लागली की नाही, यांना भारताचा शोध लागला आहे आणि यांना इतक्या
प्रमाणात नफा झालेला आहे. तर चला आपण पण जाऊन बघूया, आपल्याला पण प्रॉफिट नक्कीच होणार आहे काही ना काही पर्सेंट तरी. म्हणून मग ह्यांच्या मागे आलेले पेड्रो अल्वारेझ कब्राल होते. त्यानंतर परत दुसऱ्यांदा वास्को द गामा आले होते आणि त्यांनी नाही म्हणतात 3 व्यापारी केंद्र निर्माण केले होते तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर मग 1505 फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे देखील भारतात आले होते. आणि हे कोण, तर हे पहिले पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून भारतात आले होते. आत्तापर्यंत जे कोणी आले होते ते एक साहसी सागरी सफरी होते, पण पहिल्यांदा पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून कोण आले, तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा. ठीक आहे. मग 1509 दीवजवळ सागरी लढाईत इजिप्त, तुर्कस्तान आणि गुजरातच्या मुस्लिम आरमारांचा पराभव केला. म्हणजे कोणी केला असणार, तर पोर्तुगीजांनी केला. पोर्तुगीजांनी जे इजिप्त, तुर्कस्तान आणि गुजरातच्या मुस्लिमांचा पराभव केला. का? कारण त्यांना कुठल्याही प्रकारचे व्यापारी स्पर्धकच नव्हते, म्हणजे पाहिजेनच नव्हते. जर स्पर्धा असेल तर तिथे आपला प्रॉफिट नक्कीच कमी होणार हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी ह्यांचा पराभव केला, जेणेकरून आपल्या जो बिझनेस आहे तो पुन्हा वाढवावा किंवा पुन्हा तिथून कशाप्रकारे नफा मिळवता येईल हेच त्यांनी मार्ग तयार केले होते. आता त्यानंतर आपण जाणून घेऊया अल्फान्सो द अल्बकर्क. ठीक आहे. 1509 दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून अल्फान्सो द अल्बकुर्क यांची निवड झाली होती. आणि फेब्रुवारी 1510 जेव्हा विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा ताब्यात घेण्यात आले. म्हणजे गोव्यावरचा जो ताबा होता, आता हे बघा, गोवा हे जे ठिकाण आहे पूर्णतः पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि हे एक व्यापारी केंद्र असू शकते. कारण बघा, जे अरबी समुद्राची जे बॉर्डर आहे ते गोव्याला पण मिळते, त्यामुळे तिथून व्यापार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हे सगळं लक्षात घेऊन जे पोर्तुगीज आले होते, त्यामध्ये पोर्तुगीज गव्हर्नर अल्फान्सो द अल्बकुर्क यांनी आदिलशहाकडून गोव्याचा ताबा आहे तो आपल्या बाजूला करून घेतला होता. कधी? तर फेब्रुवारी 1510. ठीक आहे. आणि गोव्यास काय केलं, तर एक तटबंदी करून घेतली. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शत्रूच्या आक्रमणापासून गोवा कशाप्रकारे संरक्षण राहील गोव्याला, आणि तिथे असणारा संपूर्ण व्यापार किंवा घेतलेला व्यापार एक सुरक्षित असावा ही मीमांसा त्यांच्या मनामध्ये असणार. म्हणूनच त्यांनी गोव्याला तटबंदी घालून घेतली होती. म्हणजे भविष्यवेधक त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट अशी केली की हिंदू स्त्रियांशी त्यांनी विवाह सुरुवात केली. म्हणजे काय, तर इथेच रक्तसंबंध तयार करावे आणि आपल्याकडे कशाप्रकारे हिंदूंचं मत वळवता येईल या दृष्टिकोनातून यांनी सामाजिक हस्तक्षेप करायला मात्र सुरुवात केली. ठीक आहे. नंतर आपण एक छोटूसा मुद्दा बघूया यामध्ये. तर कार्टज पद्धती काय आहे, तर ही एक परवाना पद्धत आहे जी की पोर्तुगीजांनी सुरुवात केली. एवढं मात्र लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण यामध्ये कार्टज पद्धती एक परवानाच आहे की कुठल्या प्रकारचा व्यापार करू शकतो, कुठल्या प्रकारचा व्यापार नाही करू शकत, यासाठी एक परवाना म्हणून कार्टज पद्धती त्यावेळी अस्तित्वात होती आणि ही पोर्तुगीजांच्या बाजूने अस्तित्वात होती. ठीक आहे. त्यानंतर आपण जाणून घेऊया निनो दा कुन्हा. आता यांचे कार्य तसे बघायला घेतले तर खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यांनी राजधानी जी आहे पोर्तुगीजांची कोचीनहून गोव्यात केली होती. का बरं गोव्यात करावी? कारण गोव्याला तटबंदी होती, संरक्षित क्षेत्र म्हणून गोव्याकडे बघितलं जायचं पोर्तुगीजांच्या बाजूने. आणि त्यामुळे जे कोचीन होती ती कुठंतरी असुरक्षितता वाटायला लागले होतं आणि म्हणूनच पोर्तुगीजांनी कोचीनहून गोव्याकडे आपली राजधानी शिफ्ट केली. ठीक आहे. आणि जे बहादूर शाह होते त्यावेळेचे मुघल सल्तन, म्हणजे बहादूर शाह यांच्याकडून दीव, सास्टी आणि वसई हे जिंकून घेतले. हे मात्र खूप महत्त्वपूर्ण जे